आज ना श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे, म्हणून म्हटलं आज छान असा पुरणपोळीचा बेत करूयात. कारण आमच्याकडे एखाद्या तरी सोमवारी उपवास सोडण्यासाठी पुरणपोळी वगैरे करतात आणि मुलांना पुरणपोळी खूप आवडते. मला पुरणपोळी नाही आवडत, पण मला पुरणपोळीची कटाची आमटी आहे ना, तर ती खूप आवडते. माझ्या आईच्या हातची कटाची आमटी जी आहे ना पुरणपोळीची, ती अप्रतिम असते, खूप छान करते आणि तशी आमटी मला खूप आवडते. तर मी पण त्या पद्धतीनेच आमटी करते. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, म्हणून म्हटलं की तुमच्याशी रेसिपी आहे तर ती शेअर करूया. माझी आईची रेसिपी आहे. तर इथे जे पाणी आहे कटाच्या आमटीसाठी काढून ठेवलं डाळीचं, त्यामध्ये मसाला जो आहे तो वाटून त्यामध्ये घालायचा आहे. तर मसाल्यासाठी मी काय काय वापरलं, तर ओलं खोबरं, लसूण घातलेलं आहे भरपूर आणि थोडंसं कच्चं जिरं आणि कोथिंबीर घातलेलं आहे. तर ते वाटून घेतलेलं आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करायचं. आणि इकडे मी तेल ठेवलेलं आहे फोडणीसाठी. तर तेल तापले त्यामध्ये जिरं घालायचं आणि त्यानंतर मग भरपूर असा लसूण घालायचं. तर इथे मी लसूण आधी घालायचं विसरले आणि त्यानंतर मग कढीपत्ता घालायचा. भरपूर असा कढीपत्ता मी वापरलेला आहे. मला भरपूर कढीपत्ता आवडतो कटाच्या आमटीमध्ये आणि तोही देठासकट, कारण देठाला खूप छान असा वास असतो आणि त्याचा वास जो कटाच्या आमटीला आहे तर तो खूप छान येतो. आणि त्यानंतर मग तिखट घालायचं आणि हळद घालायची आणि त्यानंतर म्हणजे कटाच्या आमटीसाठी जे पाणी काढून ठेवलं आहे मसाला घालून, तर ते त्यामध्ये ओतायचं. शेवटी आमटीमध्ये थोडंसं खोबरं ठेचून घालायचं. ठेचलेलं खोबरं घातल्यानंतर खूप छान लागतं. माझी आई अशा प्रकारची आमटी करते, खोबरं ठेचून वगैरे घालून. आणि आमटी जेव्हा पितो ना त्यावेळेला ते खोबऱ्याचे तुकडे दाताखाली येतात तर ते खूप छान लागतात. तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही जर कधी केली नसाल तर नक्की करून बघा. माझ्या आईची रेसिपी आहे आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.